तर हे बघा, आपण हे जे ड्रिल जिग बनवलं आहे बघा, असेंब्ली बनवली आधीच्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये हा काय येलो कलरचं वर्क पीस आहे बरोबर. तर या वर्क पीस म्हणजे हे जे ड्रिल जिग आहे याचं ॲप्लिकेशन काय आहे बघा, हे ड्रिल बीट आहे ठीक आहे. इथं हे 3 होल्स आहे आणि आपण काय आहे मास प्रोडक्शनसाठी फिक्चर बनवलं आहे, म्हणजेच ड्रिल जिग बनवलं आहे. जिग काय करणार, गाईड करणार टूलला. तर इथं हा वर्क पीस आहे. नंतर मी इथं प्रोग्राम जनरेट केला बघा NXमध्ये. तर त्याच्यात तुम्हाला सिम्युलेशन दाखवतो ठीक आहे. तर सिम्युलेशन बघा 3Dमध्ये. तर याचं ॲप्लिकेशन काय की इथं वर्क पीस बसवलेलं आहे ना, तर ॲनिमेशन बघा. तर याचं आता ॲनिमेशन बघायचं आपल्याला. तर हा इकडे बघा, हा काय ड्रिल आहे. त्याच्यानंतर इथं हा ड्रिल तीन होलपाशी जाणार आणि ड्रिलिंग करणार ठीक आहे. त्याचं ॲनिमेशन बघा. आता ड्रिल फर्स्ट होल बघा इथं बॉटम पाशी येतोय. त्याच्यानंतर सेकंड होल, आणि वरती इथं बघा प्रोग्रामच्या लाईन रीड होत आहे. तर हा CNCचा 3D प्रोग्राम आहे. नंतर ड्रिल बीट सेकंड पोझिशनला जाणार. आपण जसं त्याला पाथ देऊ तसं ते घेणार. नंतर लास्टचं होल बघा, 3 होल आहे. तर तिसऱ्या होलमध्ये जाणार आता. हे बघा तिसरं होल पण ड्रिल झालं. नंतर टूल येऊन थांबणार ठीक आहे. तर हा होता 3D याचा प्रोग्राम आणि हे त्याचं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे ड्रिल जिग असेंब्लीचा उपयोग काय आहे की मास प्रोडक्शनसाठी. आता अशी खूप सारे वर्क पीस नंतर याचं ड्रिलिंग झालं, आपण हे नट खोलणार, ही वॉशर काढणार, प्लेट काढणार, परत दुसरं वर्क पीस तिथं ॲड करणार, पुन्हा सेम प्रोग्राम रन करणार ठीक आहे. अशा प्रकारे हे टूलचा पाथ आला बघा, त्याची डेप्थ इथपर्यंत. आणि हा येलो कलरचा वर्क पीस आहे. असं याचं ॲप्लिकेशन होतं. NXमध्ये आपल्याला 3D प्रोग्रामिंग पण करता येते ठीक आहे.